एमपीएससी राज्यसेवा 2026चं नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. तर कधी पूर्व परीक्षा होणार आहे, मेन्स परीक्षा कधी होणार आहे, नंबर ऑफ सीट्स किती रिलीज केलेल्या आहेत, फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होत आहे आणि लास्ट डेट काय आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी फॉर्म भरताना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. तर मी या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत फॉर्म भरण्याचे आणि काय एमपीएससीच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे बारीकीने तुम्हाला मी हे हायलाइट करून देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर पहा, पहिल्या पेज मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की एकूण 87 सीट्स दिलेल्या आहेत त्यांनी. आणि जर तुम्ही पाहिलं सामान्य प्रशासन विभागाचे राज्यसेवेमधले ज्या सीट्स आहेत आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे की टोटल सीट्स 79 आहेत, पण ह्या सीट्स पुढे जाऊन वाढू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. दुसरी परीक्षा यामध्ये जी आहे पूर्व परीक्षेमध्ये कंबाईन मध्ये तुमचे घेणार आहेत महसूल व वन विभागाच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा पण होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा त्याची सेपरेट होणार आहे. ठीक आहे. तर फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होत आहे, फॉर्म भरण्याची सुरुवात 31 डिसेंबरला होणार आहे. ठीक आहे. 31 डिसेंबर दुपारी 2 वाजल्यापासून ती सुरू होणार आहे. आणि त्यानंतर शेवटची जी डेट आहे तर तुम्हाला 20 जानेवारी पर्यंत फॉर्म भरायचा आहे रात्री 12 पर्यंत. ठीक आहे, 20 जानेवारी पर्यंत. आणि जर तुम्ही तुमचे पैसे जे आहेत भारतीय स्टेट बँक चलनद्वारे भरत आहात तर 22 जानेवारी पर्यंत तुम्ही ते पैसे भरू शकतात, पण त्याआधी तुम्हाला फॉर्म कंप्लीट करायचा आहे. तर स्टार्टिंग डेट काय आहे मित्रांनो, 31 डिसेंबर आणि लास्ट डेट आहे 20 जानेवारी. तर तुम्हाला एकंदरीत 20 ते 21 दिवसांचा टाइम पिरियड दिलेला आहे. तर प्रॉपर तुम्ही तुमची प्रोफाईल तयार करा एमपीएससीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. आणि त्या प्रोफाईल मध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईल की प्रोफाईल कशी भरायची आहे. आणि त्यामध्ये तुमची कुठलीही चूक झाली नाही पाहिजे, कारण की त्या प्रोफाईल मध्ये परत तुम्हाला एडिट करता येणार नाही, अपडेट करता येणार नाही. त्यामुळं कसं केवायसी भरायचं आहे आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पर्सनल इन्फॉर्मेशन त्या एकदम अचूक पद्धतीने तुम्हाला भरायच्या आहेत. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पदसंख्या म्हणजे नंबर ऑफ सीट्स ज्या आहेत ते तुमच्या पूर्व परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत, ठीक आहे, पूर्व परीक्षा निकाल लागेपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त होणारे सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. याचा अर्थ काय की पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जर गव्हर्नमेंटने नवीन मागणी पत्र दिलेलं आहे एमपीएससीला तर त्या जागा ऍड होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा विचार करूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. असं विचार करू नका की फक्त 79 जागा आहेत तर यावर्षी फार कमी जागा आहेत तर आपण ड्रॉप करूया अटेम्प्ट, असं करू नका मित्रांनो. दरवर्षी एमपीएससी जे आहे ते फ्रॉम टाइम टू टाइम ह्यामध्ये नंबर ऑफ सीट्स वाढवत जाते. तर हे लक्षात ठेवायला हवं, कारण की बरेच विद्यार्थी नवीन पद्धतीने नवीन जे पॅटर्न मध्ये अभ्यासाला सुरुवात करत आहेत तर त्यांना असं वाटू शकतं. तर तुम्ही हा विचार मनातून काढून टाका आणि फॉर्म नक्की भरा. त्यानंतर पुढची गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे या नोटिफिकेशन मध्ये, महत्वाची गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर जर तुम्ही ईबीसी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26च्या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. तर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यावेळेस 2025-26 या आर्थिक वर्षाचं तुमचं ईबीसीचं डॉक्युमेंट प्रूफ दिलं पाहिजे. ठीक आहे, जे काही इन्कम प्रूफ तुम्ही देणार आहात, डॉक्युमेंट प्रूफ तुम्ही देणार आहात तर ते या वर्षीचं असलं पाहिजे, या आर्थिक वर्षाचं असलं पाहिजे 2025-26चं. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट काय सांगितलेली आहे नोटिफिकेशन मध्ये, महत्वाची गोष्ट तर ती आहे वयोमर्यादा. ठीक आहे, तर तुमचं एज लिमिट जे आहे ते कन्सिडर होईल दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत. जर तुम्ही अराखीव गटामध्ये येत असाल, ठीक आहे, अनरिझर्व ओपन कॅटेगरीमध्ये तर 38 वर्ष 38 इयर्स आणि बाकीच्या ऑलमोस्ट सर्व कॅटेगरीसाठी 43 इयर्स आहे. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी डिसेबल्ड ग्रुप जे आहेत फिजिकली डिसेबल्ड ग्रुपसाठी 45 इयर्स 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ही डेट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की सर्व कॉमन सीट्ससाठी सेवेसाठी 1 एप्रिल 2026 पर्यंतची डेट काउंट केली जाईल तुमचा एज लिमिट ठरवण्यासाठी. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. बाकीचे ज्यात त्यांनी सांगितलेलं आहे की उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब
आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट ब ह्यासाठी त्यांनी 20 जानेवारी 2026 ही डेट म्हणजे आधीचीच डेट आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर जी विद्यार्थी ह्या सर्व्हिसेस साठी फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी ही डेट लक्षात ठेवायची आहे एज लिमिट साठी. लक्षात आलंय का? 1 एप्रिल लक्षात ठेवायचे डेट मध्ये. परीक्षेचे टप्पे, तर काय काय स्टेप्स आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 स्टेप्स आहेत. तर पूर्व परीक्षा प्रिलिम्स 400 मार्काची होणार आहे, त्यामध्ये 200 मार्काचं सामान्य अध्ययन जीएस पेपर आणि दुसरा 200 मार्काचा सीसॅट पेपर असणार आहे. आणि मुख्य परीक्षा जी आहे ती नवीन पॅटर्न नुसार होणार आहे, वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, ज्यामध्ये तुमचे 7 पेपर जे आहेत कंपल्सरी पेपर आहेत, त्याचे टोटल मार्क्स 1750 आहेत. बरोबर की नाही? एसए 4 जीएसए पेपर 2 जे तुमचे, एक तुम्ही ऑप्शनल चूज करणार आहात त्याचे 2 पेपर असणार, असे टोटल 250 मार्काचे 7 पेपर असतील, त्यामध्ये 1750 असे तुमचे मुख्य परीक्षेचे मार्क्स आहेत. याच्या अधिक तुमचे 2 असे अर्हताकारक म्हणजे त्यामध्ये तुमचे मराठी आणि इंग्लिश असे क्वालिफाईंग पेपर असतील. ठीक आहे, ते मराठी आणि इंग्लिशचे भाषेचे पेपर आहेत, लँग्वेजचे ते क्वालिफाईंग पेपर आहेत. शेवटी तुम्हाला मुलाखतीसाठी 275 मार्काची मुलाखत होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि ह्या दोघांचे मार्क्स मिळून तुमचं जे काही फायनल लिस्ट मध्ये नाव असेल तर हे मार्क्स काउंट होतील, कारण की ही जी परीक्षा आहे पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग पेपर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा काय लिहिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये. परत त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल पेपर आणि उत्तरे लिहिण्याचे माध्यम निवडणे, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी तुम्ही जे काही लँग्वेज चूज करणार आहात, लिहिण्याचं माध्यम ज्याला आपण म्हणतो मीडियम, ते इंग्लिश किंवा मराठी ह्या दोन्हीपैकी असणार आहे. तर ते तुम्हाला आत्ताच चूज करायचं आहे आणि ते तुम्ही नंतर बदलू शकत नाहीत, हे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये लिहिलंय की सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करता येणार नाही असं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. तर हा विचार आतापासूनच तुम्हाला क्लिअर पाहिजे की तुम्ही अभ्यास ज्या माध्यमातून करत आहात, मराठी माध्यम असेल किंवा इंग्रजी माध्यम असेल, तर त्या माध्यमात तुमचं क्लिअर असलं पाहिजे आणि तेच तुम्ही भरलं पाहिजे. यामध्ये पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, तर ते तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ऑनलाईन अकाउंट ओपन करायचं आहे, त्यामध्ये केवायसी पूर्ण करायचं आहे आणि पूर्व परीक्षेचा अर्ज करताना सेवा व संवर्गांचा विकल्प देणे, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा करता वैकल्पिक विषयाची निवड करणे आणि भाषेचं माध्यम निवडणे, हे सगळ्या गोष्टी आत्ताच तुम्हाला करायच्या आहेत हा फॉर्म भरतानाच. ठीक आहे, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीप्रमाणे संकेतस्थळावरील उमेदवाराच्या खात्याची केवायसी, ठीक आहे, नो युअर कस्टमर, हे पूर्ण करता आलं पाहिजे तुम्हाला आणि त्याच दिलेल्या टाइम पिरियड मध्ये, तुम्हाला जो फॉर्म भरण्याचा टाइम पिरियड दिलेला आहे त्याच टाइम पिरियड मध्ये तुम्हाला हे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही एक्झाम लिहायला जाणार तर तिथे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन होतं, बरोबर की नाही, थंब व्हेरिफिकेशन होतं तुमचं, तर तुम्हाला केवायसी व्हेरिफिकेशन आधीच करून ठेवायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. या अधिक तुम्हाला माहिती आहे परीक्षेचा फॉर्म भरण्याची फीस अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी 544 रुपये 544 रुपीज आहे आणि बाकीच्या सर्व गटांसाठी 344 रुपये आहे. ठीक आहे, मागासवर्गीय किंवा दिव्यांग आणि अनाथ ह्या सर्व ग्रुपसाठी 344 344 रुपीज ही फीस आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेची जाहिरात जेव्हा येईल त्या अनुसरून अर्ज सादर करताना उमेदवारास ज्या परीक्षेकरिता अर्ज सादर करायचा असेल त्या परीक्षेतील सेवेतील संवर्गाची पसंती क्रम मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करतेवेळी नमूद करणं अनिवार्य आहे. तर जेव्हा मेन्स परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल तुमची, तर त्यावेळेस त्यांचे संवर्ग जे असतील त्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म देणं गरजेचं आहे. तर ते तुमच्या मुख्य परीक्षेचा सेपरेट तुम्हाला जेव्हा अर्ज करायचा लागेल, प्रिलिम्सचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पास होणार तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरणार, त्यावेळेस तुम्हाला हे प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ही तुमची नोटिफिकेशन मध्ये महत्वाची गोष्ट त्यांनी ऍड केलेली आहे. त्यानंतर पहा, ज्या 79 सीट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला राज्यसभेच्या कोणत्या कोणत्या सीट्स त्यांनी दिलेल्या आहेत. तर ग्रुप ए सर्व्हिसेस मध्ये ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी उच्च श्रेणीमध्ये एकूण 13 पदे आहेत, त्यामध्ये आरक्षित पदे 11 आहेत, अराखीव पदे 2 आहेत. ठीक आहे, तर हे डिस्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलेलं आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा, ही एक थोडी टेक्निकल
सर्व्हिस आहे, त्यासाठी तुम्हाला कॉमर्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे असा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. तर त्याच मुलांना ह्या पदासाठी कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी ग्रुप बी, ठीक आहे. तर ज्याला आपण म्हणतो की असिस्टंट बीडीओ जे आहेत, गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट असायचे, त्याच्या 30 जागा आहेत. एकूण आरक्षित 15, अराखीव पदे जे आहेत 15 आहेत, ठीक आहे. तर पुढे सुद्धा एमपीएससी वेळोवेळी जे आहेत नवीन मागणी पत्रानुसार ह्या सीट्स वाढवत जाते मित्रांनो. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा, फक्त 79 सीट्स नाही तर पुढे जाऊन त्या सीट्स 200-300 सुद्धा होऊ शकतात आणि असं होत आलेलं आहे जर तुम्ही मागील एमपीएससीच्या परीक्षा पाहिल्या असतील तर, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि पुढे जर ज्या काही तुम्हाला अपडेट्स एमपीएससीच्या वेबसाईट वरती येतील त्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला कन्वे करू. लुकमान IAS मध्ये नीतीशास्त्र 125 टार्गेट 125 बॅच 5 जानेवारी पासून सुरू होत आहे. जे विद्यार्थी या वर्षीच्या मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी ही बॅच आहे. आणि 2026 साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत, जी आता आपण नोटिफिकेशन सांगितलेलं आहे, त्यांची मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा तर 31 मे ला होणार आहे. पूर्व परीक्षा जी आहे तुमची 31 मे ला होणार आहे, मे 2026 ला. आणि मुख्य परीक्षा जी आहे ती तुमची वर्णनात्मक पद्धतीमध्ये नवीन पॅटर्न नुसार 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. 3 ऑक्टोबरला तुमचे जे काही क्वालिफाईंग पेपर आहेत, भाषा पेपर 1 आणि 2 हे 3 ऑक्टोबरला होतील. एसए पेपर 4 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर GS 1 आणि 2 हा 17 ऑक्टोबरला होत आहे. GS 3 आणि 4 हा तुमचा 18 ऑक्टोबरला होत आहे. आणि त्यानंतर एक आठवड्याचा त्यांनी टाइम पिरियड तुम्हाला ऑप्शनल पेपर साठी दिलेला आहे. ऑप्शनल पेपर 24 ऑक्टोबरला होणार आहे. पेपर 1, पेपर 2 जो आहे लगातार तुमचा एकाच दिवसामध्ये होणार आहे, सकाळी आणि दुपारी. तर ह्या टाइम टेबलचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. हा टाइम टेबल जो आहे आयोगाच्या वेबसाईट वरती दिलेला आहे. 2026 चा टाइम टेबल तुम्ही पहा, तर परीक्षेमध्ये तुम्हाला सगळा टाइम टेबल डिटेलमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर टाइम टेबल आलेला आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. तर तुमचा आता पूर्ण एक वेळापत्रक बनलं पाहिजे, शेड्यूल तयार असलं पाहिजे, प्लॅन तयार असला पाहिजे 2026च्या परीक्षेच्या तयारीसाठी. तर आता तुम्हाला वेळ आहे, 1-2 महिने तुम्ही मेन्सची तयारी करू शकता. त्यानंतर तुम्ही पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी लागणार आहात. 31 मे ला पूर्व परीक्षा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 4 महिने आहेत पूर्ण तयारी करण्यासाठी मुख्य परीक्षेच्या. त्यावेळेस तुम्हाला वेगळे वेगळे प्रोग्राम्स आम्ही लुकमान IAS मध्ये अवेलेबल करून देऊ मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी. आता तुम्ही मुख्य परीक्षेचे काही विषय तयार करून ठेवू शकता. जसं की मी सांगितलं, आता एथिक्सचा आपली बॅच सुरू होत आहे, तर तुम्ही एथिक्स हा पेपर पूर्णपणे जानेवारीमध्ये तयार करून ठेवा विथ आन्सर रायटिंग, आणि तुमचा एक पूर्ण 250 मार्काचा पेपर तयार राहील. सोबतच तुम्ही तुमचा ऑप्शनल जो आहे त्यातला दोन्हीपैकी एक पेपर तरी तयार करून ठेवा पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल तर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये थोडंसं पुढे राहणार आणि तुम्हाला त्यामध्ये नक्की फायदा होईल. ओके मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी शेअर करा, जे तुमच्या एमपीएससी 2026 साठी तयारी करण्याची सुरू करणार आहेत किंवा करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. ओके.